तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहे। राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कोकणात सध्या आंब्या मोहरण्याच्या अवस्थेत आहे, मात्र ढगाळ हवामानामुळे मोहोर गळणे आणि तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। डिसेंबर महिना सुरू झाला तरी विदर्भात अपेक्षित थंडी नाही। ढगाळ हवामानामुळे हरभरा आणि गहू पिकावर किडांचा धोका संभवतोय, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार पट्ट्यात पुढील 2 दिवसात तापमानात घट होऊन कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज आहे, त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी सतर्क राहावे। राज्यात कापसाचे भाव सरासरी 6,800-7,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान रेंगाळत आहे। हमी भावापेक्षा जास्त दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे। सोयाबीनचे बाजारभाव 4,000 ते 4,300 रुपयाच्या दरम्यान खेळत आहेत। ओलावा जास्त असल्याचं कारण सांगून व्यापारी दर पाडत असल्याच्या तक्रारी अनेक बाजार समितीतून येत आहेत।